बदलापूर ठाणे येथील एका शाळेत 4 वर्षे चिमुकल्या मुलीवर अत्याचाराच्या घटनेनंतर त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत। त्या घटनेच्या निषेधार्थ पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील, शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली बदलापूर घटनेचा तोंडाला काळ्या फिती लावून मूक निषेध नोंदवण्यात आला। यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील, शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील, माजी आदर्श नगराध्यक्ष तथा उद्योजक जयम म्हात्रे, शेकापचे विधानसभा अध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सभापती काशीनाथ पाटील, काँग्रेसचे सुदाम पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, शंकरशेठ म्हात्रे, रवींद्र भगत, गोपाळ भगत, नंदराज मुंगाजी, महेश साळुंके, नगरसेविका प्रीती जॉर्ज म्हात्रे, सुरेखा मोहकर, हेमराज म्हात्रे, शिवसेनेचे पनवेल शहर शाखा प्रमुख प्रवीण जाधव, युवासेना जिल्हाधिकारी पराग मोहिते, शिवसेनेचे पनवेल तालुका प्रमुख विश्वास पेटकर, संदीप तांडेल, एकनाथ म्हात्रे, माजी नगरसेवक अतुल पलन, रामदास पाटील, गणेश पाटील, शशिकांत डोंगरे, नामदेव गोंधळी, प्रेमा अप्पा आदींसह मुस्लिम भगिनी देखील या मूकनिषेध आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या होत्या। या ठिकाणी 13 ऑगस्टला बदलापूरला 2 चिमुरड्यांसोबत जो अतिशय घृणास्पद असा प्रकार घडला, त्यानंतर बदलापूर सहित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो लोकप्रक्षोभाचा आग्रह उसळला, त्या अनुषंगानं महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी आजच्या महाराष्ट्र बंदचा निर्णय घेतलेला होता। पण कालच मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी या बंदबाबत थोडेसे ॲडव्हर्स शेरे मारले। हा बंद बेकायदेशीर असेल म्हणून जाहीर केला आणि त्याची दखल घेत न्यायालयाचा आदर राखत महाविकास आघाडीच्या नेतृत्वानं आजचा बंद रद्द करून ठिकठिकाणी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सर्वसामान्य नागरिकांनी या ठिकाणी तोंडाला काळ्या फिती बांधून या प्रकाराचा निषेध करावा अशा पद्धतीच्या सूचना केल्या। या प्रकरणामध्ये राज्य शासनाची, पोलीस प्रशासन असेल किंवा एकंदरच साऱ्या सरकारची नाचक्की झालेली आहे आणि नियमितपणानं सरकारच्या बाजूनं हायकोर्टामध्ये त्या ठिकाणी पिटिशनर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीनं या ठिकाणीही पुन्हा तेच काम केलेलं आहे आणि जी पीडा या चिमुरड्यांच्या आणि त्या परिवाराच्या वाट्याला आली ती कुणाच्याही वाट्याला येऊ नये असं जर शासनाचं मत असेल तर शासनानं अशा पद्धतीचा रडीचा डाव न खेळता चोख आणि ठोक कारवाई केली पाहिजे आणि या नराधमाला अशी होईल या दृष्टिकोनातून खटला दाखल केला पाहिजे, फुलप्रूफ खटला दाखल केला पाहिजे। हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवला पाहिजे आणि फाशीची सजा मिळवून तिची अंमलबजावणी ही लवकरात लवकर केली पाहिजे। आपण बघतोय की अनेक ठिकाणी प्रकरणं उघड होत आहेत, म्हणजे मुलींना आईवडिलांनी शाळेत पाठवायचं की नाही असा संभ्रम एका वेळेत निर्माण होईल। या ठिकाणी अतिशय दुर्दैवाची बाब ही आहे, ज्या बदलापूर पोलीस स्टेशन ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला त्या पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून एक महिला अधिकारी कार्यरत आहेत, पण दुर्दैवानं त्यांनीही या ठिकाणी या चिमुरड्यांना न्याय देण्याच्या दिशेनं प्रयत्न केले नाहीत। उलटा नालायक सत्ताधाऱ्यांचे आदेश पाळत या ठिकाणी हा प्रकार दडपण्याच्या दृष्टीनं गुन्हा दाखल करायला 12 तास पालकांना बसवण्यापर्यंत या महिला अधिकाऱ्याची मजल केली ही गोष्ट निश्चितपणाने निंदनीय आहे। या साऱ्या प्रकरणाचा शासनाच्या या प्रकरणातल्या भूमिकेचा पनवेल महाविकास आघाडीच्या वतीनं, सर्वसामान्य पनवेलकरांच्या वतीनं आम्ही निषेध करतो आणि सर्वप्रथम तर मी धिक्कार करेन शिंदे सरकारचा, कारण की आज चिमुकल्यावर बलात्कार होऊन सुद्धा जर शिंदे सरकारचे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत किंवा त्यांचे जे कमिटीवर लोक आहेत ते कुठल्या प्रकारचे आपल्या पोलीस प्रशासनाला दडपण करून शिनी आपल्या चिमुकल्या अन्याय झाल्या तिला सहकार्य करत नाही आणि आम्हाला पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी आदेश केलेले आहेत की कुठलाही मोर्चा करताना आज जर आपल्या शासनाचं पालन करून मान सन्मान करून शिनी आपल्या कुठल्या प्रकारचं तोडफोड न करता शांत पद्धतीने हे आंदोलन करायचं आहे आणि त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी जमलो आहे। आणि तुम्ही तर पाहत असाल या आंदोलनासाठी या चिमुकल्यांचं सुद्धा इथे चिमुकल्यांचा समावेश झालेला आहे। याचा अर्थ असा की जर शिंदे सरकार जर असंच करत राहिले
तर आज आपल्या छोट्या शाळा तर सुरक्षित नाहीत. आई बहिणी माझ्या जर रात्री अपरात्रीच्या कामाला जातात त्यांची सुद्धा भवितव्य धोक्यात आहे. मी अक्षरशः खंत व्यक्त करतो की शिंदे सरकारची 12-12 तास एखाद्या महिलेला जर पोलीस स्टेशन बसून कुठल्या प्रकारचा त्यांचा गुन्हा दाखल करून घेत नाही आणि जे लोक आंदोलनकारांनी या विरोध केला त्यांच्यावर गुन्हे दाखल केले म्हणजे खरोखर शर्मनाक बाब आहे. आरबीएन न्यूजसाठी न्यूज ब्युरो पनवेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.